तर आज होता मम्मीचा हॅपीवाला बर्थडे, तर मग मला विश करून आमचा प्लॅन बनला सापुताऱ्याला जायचा। मग काय तयारी करून निघतो आम्ही सापुताऱ्याला जाण्यासाठी। मम्मीचा बर्थडे असल्यामुळे हा प्लॅन बनला, नाही तर पप्पांची ड्युटी असल्यामुळे आम्ही कुठेच जास्त जात म्हटलं या रविवारी नंदुरबार न जाता तर कुठे फिरायला जाऊ। मग काय तयारी केली, निघालो आम्ही सापुताऱ्याला। इकडचं वातावरण म्हणजे एकच नंबर होता, असलं वातावरण पाहून माइंड एकदम रिलॅक्स झालं होतं। मग काय समोर बघतो तर आपल्याला चिवटी बारीचा घाट दिसत होता। मग काय साईडला गाडी लावून तिथे 2-4 फोटो काढले, निघालो आम्ही पुढच्या मार्गाला। मग मी पुढे पाहत होतो, माझे मित्र मला सोडून पहिलेच फिरायला येऊन गेलेले असतात। त्यांना म्हटलं तुम्ही बसा मग इथंच, मी चाललो पुढे। इथून पुढे वातावरण खूप भारी होतं, तुम्ही बी पहा किती सुंदर आहे। सापुताऱ्याच्या जवळ येऊन आम्ही थांबतो जेवणासाठी। उशिरा निघाल्यामुळे आम्ही 1-1:30 वाजेला तिथं पोहोचतो, त्यामुळे म्हटलं डायरेक्ट जेवणच करू आता। जेवण झाल्यानंतर गाडी पार्क करून येऊन जातो आम्ही मध्ये। या ठिकाणी लहान पोरांचा ॲडव्हेंचर पार्क वगैरे होतं, तिथे झिपलाईन वगैरे म्हणजे ऍक्टिव्हिटी करायसारख्या सर्व गोष्टी होत्या। तिथून येऊन जातो आम्ही बोटिंग करण्यासाठी, पण बोटिंगचं बंद असल्यामुळे मग काय बोटिंग करायला भेटली नाही आपल्याला। 50 रुपयाचं तिकीट फाडून आम्ही येऊन जातो वरती सनसेट पॉइंटला। इथून पहा सापुतारा कसला भारी दिसू राहिला। आणि या ठिकाणी आपल्याला पावरकर दिसले, पावरी वाजून लोकांचं मनोरंजन करत होते। आपली आदिवासी संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे, बाहेरचे लोक येऊन त्यांच्यासोबत फोटो काढतात। याचबद्दल व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये पाठवा जय आदिवासी। तिथे आम्हाला दिसलं ही मावशी स्टार फ्रूट विकत होती, तर मग थोडं ट्राय केलं त्याला। आणि तिथे सायकल व असल्या गाड्या वगैरे तिथे चालवायला भेटत होत्या, हे सर्व लहान मुलं चालवतात, आपण तर डायरेक्ट 4 व्हीलर उडवतो। आणि दुसऱ्या ठिकाणी उंट व घोडे पण होते की त्यांच्यावर बसून फोटो बिटो काढता येत होतो आणि राऊंड पण मारता येत होतो। त्यानंतर आलो आम्ही वरच्या साईडला इथं दरी पाहायला। तोपर्यंत पप्पा इकडे मक्की घेऊन खात होते आणि मम्मी दुसऱ्या साईडला करवंद घेत होती। घरून निघाल्यापासून व्हिडिओ शूटिंग करतच येत होतो, त्यामुळे या ठिकाणी माझी मोबाईलची चार्जिंग संपून त्यामुळे काही सीन मला कॅप्चर करायला भेटले। मग मोबाईल चार्जिंग करून येऊन जातो आम्ही मधुमक्खी पालन केंद्रामध्ये। तुम्ही पाहू शकता की त्यांना अशा बॉक्सांमध्ये मध तयार करायला ठेवलं जातं, जागोजागी ते बॉक्स सर्वीकडे ठेवलेले होते। आणि त्याच ठिकाणी त्यांची एक छोटीशी तिथं शॉप पण होती, आणि त्या शॉप मध्ये त्या मधमाशांचं प्युअर मध पण होतं, आणि त्यांच्याकडे चॉकलेट व सर्व प्रकारचे स्वीट होते। मम्मी पप्पांनी तिथून मच्छी बाटली व काही चॉकलेट घेऊन घेतले। त्यानंतर येतो आम्ही प्राणी संग्रहालय मध्ये। बाहेरून एकदम प्राणी संग्रहालय वाटत होतं, मध्ये गेल्यावर समजलं की ते गार्डन होतं। तिथून निघतो आम्ही डायरेक्ट घरी जाण्यासाठी। थांबा व्लॉग अजून संपला नाहीये। आज म्हटलं घरी जाता जाता खड्डा कोंबडी खाऊ। त्या हॉटेल वाल्यांना फोन लावला ऑर्डर देण्यासाठी, ते म्हणे आज रविवार असल्यामुळे सर्व चिकन संपून गेलं होतं। दुसऱ्या हॉटेल वाल्यांना फोन लावला, त्यांचं बी म्हणणं हेच होतं की आज रविवार असल्यामुळे सर्व चिकन संपलेलं आहे। मग काय आम्ही डायरेक्ट ताराबाद मार्गेने जातो। मग रस्त्यात दिसतं आम्हाला एक कॅम्पिंग साठी टाकलेले टेंट। या ठिकाणी म्हणे दूरचे लोक कॅम्पिंग करण्यासाठी इथे येतात। गाडी काढून निघून जातो आम्ही सिद्ध ताराबादला। बरीच रात्र झाल्यानंतर पोहोचून जातो आम्ही ताराबादच्या एका हॉटेलला। येता बराच उशीर झाल्यामुळे मला बेकार भूक लागलेली होती मग काय भाकरीचा काला मोडला आणि वाकडायला लागलो। जेवण झाल्यानंतर बिल पे करून निघालो आम्ही घरी जाण्यासाठी। तर मित्रांनो आजचा व्लॉग इथंच संपतो। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा, आणि आपल्या इन्स्टा पेजला आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।